नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण दत्त गायन समाज संस्था बार्शी या ठिकाणी आलो आहोत. आज दत्त जयंती आहे. याचं औचित्य साधून या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी गायन या ठिकाणी चालत आहे. आपल्या बरोबर संस्थेचे अध्यक्ष आहेत. आपण त्यांना थोडे प्रश्न विचारणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर, हे गायनाचे जे चालू आहे दत्त समाज संस्थाकडून, हे किती वर्षापासून चालू आहे सर? नमस्कार. मी अमोल सुलाखे, केंद्र व्यवस्थापक, श्री दत्त गायन समाज. हे जे हा जो समाज आहे, हा 1927 साली याची स्थापना झालेली आहे. बार्शी मधल्या अत्यंत जुन्या संगीत रसिक अशा लोकांनी, त्यामध्ये व्यापारी होते, संगीतज्ञ होते, शिक्षक होते, सर्वांनी एकत्र येऊन हा गायन समाज सुरू केला. आणि या गायन समाजाला खूप जुनी परंपरा आहे. 1927 साली हा समाज स्थापन झाल्यापासून या दत्तगायन समाजामध्ये आमच्याकडं गायन, वादन आणि नृत्य अशा तिन्ही संगीताच्या ज्या कला आहेत याचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं. आज अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचं हे महाराष्ट्रातलं मोठं केंद्र आहे. साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर आणि एप्रिल मे अशा दोन्ही सत्रामध्ये 200 ते 300 विद्यार्थी परीक्षेला बसतात इथं. आणि वर्षातनं कमीत कमी 5-6 कार्यक्रम आमचे इथं होत असतात विद्यार्थ्यांसाठी. या दत्तगायन समाजामध्ये आम्ही गायनाचे वर्ग घेतो, वादनाचे वर्ग घेतो. वादनामध्ये तबला वादन, सरोद वादन, सतार वादन आणि नृत्याचे सुद्धा भरतनाट्यमचे आम्ही इथं क्लासेस सुरू केलेले होते. या इथे दत्त जन्मोत्सव जो आहे हा मोठा 3 दिवसाचा आमचा महोत्सवाचा कार्यक्रम असतो. 3 दिवस संगीत महोत्सव आम्ही इथं साजरा करतो. काल 24 तारखेला इथं स्थानिक कलाकारांचं गायन वादन झालं. आज 25 तारखेला दत्त जयंती निमित्त सोलापूरच्या प्रसिद्ध गायिका सौ प्राजक्ता देशपांडे, ज्या डॉक्टर अश्विनी वळसंकर यांच्या शिष्य आहेत, आज त्यांचं गायन, शास्त्रीय गायन इथं आम्ही ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर उद्या पुन्हा स्थानिक कलाकारांचं आमच्या इथं गायन वादन होईल. या संस्थेमधून जे शिकणारे विद्यार्थी आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर जातात आणि पुढच्या शिक्षणासाठी त्यांना बार्शीच्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बार्शीच्या आमच्या शिवाजी कॉलेजमध्ये जो संगीत विभाग आहे त्या संगीत विभागामध्ये त्यांना फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणजे बॅचलर ऑफ म्युझिक ही सोलापूर विद्यापीठाची डिग्री मिळते. तेथे सुद्धा गायन, वादन या दोन्ही विषय शिकवले जातात. डॉक्टर अबोली सुलाखे संगीत विभाग प्रमुख आहेत आणि अशा प्रकारे इथं संगीत शिक्षणाचं कार्य आम्ही चालू ठेवलेलं आहे. ज्यावेळेस हे लोक तुमच्याकडून हे वाद्य शिकतात, त्याच्यानंतर ह्यांना प्रमाणपत्र दिलं जातं का? म्हणजे कशा प्रकारचं स्वरूप असतं? ज्या परीक्षा होतात गांधर्व महाविद्यालयाच्या, त्या गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांना गांधर्व महाविद्यालयाचं दरवर्षी प्रत्येक परीक्षेचं त्यांना प्रमाणपत्र मिळतं. पाहिलं की या ठिकाणी समाजाचं गायन होतं आणि प्रमाणपत्र देखील दिलं जातं. दत्त गायन समाज बार्शी असं समाजाचं नाव देखील आहे. आज दत्त जयंती आहे, याचं औचित्य साधून या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी छान प्रकारे वाद्य होतं. ज्यांना कोणाला लावायचं असेल क्लास त्यांनी या ठिकाणी लावू शकताय, असं मी देखील आवाहन करतो. कॅमेरामॅन सर, मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.